नक्की. थँक्यू. थँक्स. थँक्यू. फक्त 2च शब्द जगात सगळ्यात जास्त वापरले जाणारे. कदाचित आय लव्ह यू पेक्षाही जास्त समोरच्यालाही किती समाधान मिळतं आपल्या एका छोट्याशा थँक्यूनं. आणि आपणही अगदी न चुकता प्रत्येकाला थँक्यू म्हणतो. कंडक्टरनं बसचं तिकीट दिलं की त्याला थँक्यू. भाजीवाल्यानं एक्स्ट्रा कोथिंबीर दिली तर त्याला थँक्यू. तेवढंच काय तर व्हॉट्सअपवर हल्ली जनरली हाऊ आर यू विचारतात ना, त्यांना सुद्धा आपण थँक्यू म्हणून एक स्माइली सुद्धा पाठवतो. आणि आजच्या फॅशनेबल युगात एक साधी शिंक आली तर ब्लेस यू असं म्हणणाऱ्याला सुद्धा आपण अदबीनं थँक्यू म्हणतो. आपण किती सभ्य आणि सुसंस्कृत झालोय ना. छानच आहे, फारच छान. पण काही माणसांना, काही जवळच्या माणसांना आपण या थँक्यूच्या यादीत का घेत नाही बरं? आपली आई लहानपणी आपल्याला ताप आलेला असताना रात्र रात्र जागून काढणारी, आपल्याला जरासं बरं नसलं तर कुणाला न सांगता हाफ डे टाकणारी, रजा घेणारी, इतकी वर्ष न कंटाळता घरातल्या प्रत्येकाच्या आवडीचा स्वयंपाक करणारी. आपली बहीण लहानपणी भले कितीही भांडलो असू आपण, पण प्रत्येक राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला मायेनं आतून आपली आठवण काढणारी. आपली वहिनी आपला प्रेमभंग झाल्यावर आपलं मन रमवायला, आपला मूड पेपअप करायला दादाबरोबर आग्रहानं कॉफीला घेऊन जाणारी. आपली बायको जीवाचा तुकडा सकाळी 7:30 वाजताही डब्यात आपल्या आवडीचे पदार्थ स्वतः करून भरणारी. मुलगी थकून भागून घरी आल्यावर उत्साहानं दार उघडून स्वागत करायला येणारी. या सगळ्यांना कधी थँक्यू म्हणालोय आपण? किती सहज दुर्लक्षित करतो आपण यांना. का? ह्या माणसांना नात्यांची लेबलं चिकटली आहेत म्हणून. औपचारिक धन्यवाद नकोत बुवा, ठीक आहे ना, तर मग अनौपचारिक पद्धतीनं का होईना एखादी मिठी, एक नजर, एक स्पर्श तरी तुम्हाला त्यांच्याबद्दल वाटणारं कौतुक त्यांच्यापर्यंत पोचवू देत की. या सगळ्या जणींच्या कामाची, त्यांच्या भावनांची पोचपावती कधीतरी तुम्ही मनापासून देऊन बघा. बघा त्यांच्या चेहऱ्यावर कसं हसू उमटेल. आय एम शुअर त्याच तुम्हाला थँक्यू म्हणतील. आणि थँक्यू माझं हे सगळं ऐकून घेतल्याबद्दल.